सुरुवातीला भावा सगळंच अवघड असते. फुटबॉल स्किल्स शिकताना पण मला अवघडच गेलं, कारण हे शिकवायला मला कोण कोच नव्हता. युट्यूबवर व्हिडिओज बघून हा मी खेळ शिकलो. या फुटबॉल स्किल्सचा व्हिडिओ मी माझ्या मोठ्या भावाला दाखवला आणि त्यानं माझं कौतुक केल्यानंतर मला हे स्किल्स करायला प्रेरणा मिळाली आणि आता थांबायचं नाही असं ठरवलं. यातल्या वेगवेगळ्या कला आत्मसात करत स्वतःची रेकॉर्ड घरीच ब्रेक करायला लागलो. त्यानंतर मोठ्या भावाला सोबत घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची माहिती गुगल वरून काढली आणि पहिलंच वर्ल्ड रेकॉर्ड केलं. 1.5 तास फुटबॉल बोटावर फिरवला आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकनं डिस्क्वालिफाय केलं आणि हार न म्हणता स्वतः मधल्या चुका सुधारल्या. त्यानंतर मी 4 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले आणि असे रेकॉर्ड करणारा कोल्हापुरातील पहिला श्रेष्ठ फुटबॉल खेळाडू मी आहे. यानंतर मला मुंबईमध्ये अमित ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाला बोलवलं होतं. अमृता खानविलकर सारख्या मोठ्या सेलिब्रिटी करून माझी मुलाखत घेण्यात आली. अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या. सध्या मी संजय घोडावत युनिव्हर्सिटी सारख्या मोठ्या नामांकित शिक्षण संस्थेमार्फत माझे वर्ल्ड रेकॉर्ड बनवतोय. तर सुरुवातीला अवघड आहे म्हणून सोडलं असतं, तर अवघड